नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मास्टरमाइंड असल्याचे CIDने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे। मंत्री धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड हा आपला निकटवर्तीय असल्याचे सांगितले होते। त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे। यातच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला आहे असा दावा करुणा मुंडे शर्मा यांनी केला आहे। एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना करुणा मुंडे शर्मा म्हणाल्या, 2 दिवसांआधी अजितदादांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला आहे अशी माहिती मिळाली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं मंत्री धनंजय मुंडे म्हणत होते। आता ही मागणी पूर्ण करावी। मी राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून धनंजय मुंडेंना मंत्रिपदाची शपथ देऊ नये अशी मागणी केली होती, पण आता धनंजय मुंडेंचा 100% राजीनामा होणार आहे। जरी राजीनामा झाला नाही तर मी अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे। मी 3 वर्षांपासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहे असे करुणा मुंडे शर्मा यांनी सांगितले। यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे, राजीनामा नाही दिला तर बडतर्फ केले पाहिजे। खंडणी आणि हत्येचा गुन्हा वेगवेगळा नोंदवला गेला। हे सगळे वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंनी केलेला प्रयत्न होता। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी होण्यासाठी मुंडेंचा राजीनामा होणे गरजेचे आहे असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे। अधिवेशनाआधी मुंडेंचा राजीनामा घेतला गेला नाही तर मी माझी भूमिका स्पष्ट करेल असेही दमानिया यांनी सांगितले। दरम्यान करुणा मुंडे शर्मा यांनी एक फेसबुक पोस्ट केली होती, त्यातून मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा झाली होती। 3 मार्च 2025 को राजीनामा होगा, #करुणा धनंजय मुंडे असे फेसबुक पोस्टमध्ये करुणा मुंडे शर्मा यांनी म्हटले आहे। त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला आहे का